बाबा की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय। ग्रंथ अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय सच्चिदानंद श्री हरी कृपा करावी लवकरी तुम्ही पदनतांच्या वरी कठीण कठोर झालात तू करुणेचा सागर तू दीन जनांचे माहेर तू भक्तासी साचार कल्पतरुवा चिंतामणी ऐसा तुझा अगाध महिमा संत गाती राघवा रामा दास गणसी पुरुषोत्तमा पावा वेग डकासो वंकट लालागरी राहतने झाले साक्षात्कारी दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज लांब लांबुनी भक्ताची समर्थाचे वंदिती मधु तेथे माशा जमती न लगे करणे आमंत्रण एकीने काय झाले ते आता सांगतो वैरे महाराज होते बसलेले निजासनी आनंदात ती प्रभातीची होती वेळ प्राची प्रांत ताम्र झाला पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावरी कुक्कुटाचे होती स्वन मंद शीत वाहे पवन वृद्ध करीते नामस्मरण शय्येवरी बैसुनिया उदया चली नारायण यो पाय हर्षे करुण तेने तम पलायन करू लागला कंदरीसी परमभाविक सुवासिनी व्रत सडा समाजानी वत्स देनुस पाहुणी तोडू लागली चराटे ऐशा ते रम्य वेळेस एक साधू शेगावास त्याच्या येत झाले दर्शनास श्री गजानन महाराज श्री गजानन साधूंच्या तो भयकार गोसावी मान मानता त्याची राहावी कोठून या सांगाबर श्रीमंतांच्या मंदिरीत भगवी चिंदी डोक्यास झोळी बांब बगलेस होती एक नेसण्यास फाटकेसी लंगोटी मृगजीनाचा गुंडाळा पाठीवरी होता भला ऐसा गोसावी बैसला कोपऱ्याचे एकीकडे दर्शनाची भीड फार घडू लागली साचार अशा स्थितीत मिळणार सवड कशीच्या गोसाव्यास तो ठाईच बैसून करू लागला चिंतन म्हणे समर्थांची चरण दृष्टी पडणे कठीण मला समर्थांचा लौकिक भला मी काशीचा ऐकला आवडीने नमस केला भांग स्वामी सर्पिण्याचा तो मम हेतू मनात जिरून जाया पाहे येत ने श्रीमान मंडईत माझ्या नवसास कोण पुसे गांजाचे नाव काढिता लोक मधला देतील लाथा मी तो आलो फेडण्याकरिता नमस गांजाचे शेगावी माझ्या नवसाची ती माता सांगू तरी कवना प्रतक हे तर एकही न दिसत प्रेमी आहे शांभवीचा जी वस्तूंची आवडे करी तिचाच तो नवस करी आणि म्हणे सर्वतोपरी हेच वस्तू उत्तम ऐसे नाना विचार गोसावी करी साचार झाला होता परमातुर दर्शन घ्या समर्थाचे ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ बोसणे झाले इद्राम प्रताप आना काश्मीचा गोसावी तो पहा त्या कोपऱ्याला आहे बिचार दडून बसला हे एकदा आनंद झाला गोसाव्यास परमावधी आणि बोलला मनातच निकालत नाही खरेच सत्य मी जे बोललो मनात ते सर्व यांनी जाणिले ज्ञानेश्वरीत षष्ठाध्यायी जी गोष्ट कथिली पाहिजे की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा त्याच्या आले प्रत्यंतर मला येते साचार धन्य धन्य हा साधूवर त्रिकालज्ञ महात्मा न बोलता माझा नवस जाणतील हे पुण्यपुरुष त्यांचे प्रत्यंतर याव्यास अवधी उरला थोडका मंडईने गोसाव्याला पुढे आणून उभा केला तो महाराज बदलले त्याला काठझोळीची पोटळी जी 3 महिने पर्यंत रक्षण केली झोळीत त्या पोटोळीच्या आजेत हो दे का पारणे गोसावी पदी लागला गहीवर त्यासी दाटला गडबडा लोळू लागला बालका परी स्वामी पुढे महाराज म्हणते गोसाव्याचा पुरे आता उठवून बैस पोटोळीच्या बुटीचा काढ बाहेर झोळीच्या नमस केला तेवे नाही लाज वाटली आणि आता काय लाविली चावा चावी निरर्थक गोसावी होता महाधूर्त तो बोलला भीत भीत जोडून या दोन्ही हात ऐसे नम्रवाणीने मी बुटी काढितो नमस आपला फेडितो परी मागणे मागतो एक तेथे जिनाला आठवण माझ्या बुटीची नित्य राहावी आपणासाची हीच इच्छा माणसाची आहे ती पूर्ण करा तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणवतो पूर्णपणे बालकाची आठवण राया बुटी स्वीकारा फक्त जी जी इच्छा करीत तिची ज्ञाता पूर्वीत अंजनीचा वृत्तांत आना मनी आपुल्या अंजनी होती वानरी तिने प्रार्थिला त्रिपुरारी की तुम्ही यावे माझ्या अवतरी वानर होऊन शंकरा ते हराने मानिले महारुद्र पोटी आले अंजनीचे पूर्वीले मनोरथ चंद्रमौळीनी तेथे शंकरा कारण आड ना आले वानर बळ तेव्हा त्याच्या बुटीची आठवण राहत निधे स्वीकार त्यातून तुम्ही कर्पूर गौर साक्षात शंकर म्हणून बुटीचा अभ्यार करू नको त्या ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे हिज कारणे ही इतरा आणि लुणे परिभूषण तुम्हाला किंचित गोटाळे पर्यखेर
होय म्हणाले, मायपूर्वी बालक लढे वेडे वाकुडे असले तरी गोसाव्याने पुटी काढिली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजिरे पुण्य पुरुष गजानना. ऐसा पुटीचा वृत्तांत गतीला असे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणे. देशी गांजेची पडली प्रथा ते ठाई तत्वता परी व्यसनाधीनता न चाली समर्थाते. पद्मपत्राची परी ते अलिप्त होते निर्धारी, नये कोणात त्यांची सरी खरेच ती थोरते. वेदवृचा अस्खलित उदात्त अनुदात्त स्वरांसहित कधी म्हणावे मुखी सत्य, कधी त्यांचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी साशंग व्हावे वैदिकानी. याच नका अनुमानी गजानन होते ब्राह्मण. कधी गव्या समान अन्य रागातून एकाच पदाचे गौरव दाखवाविनी जलिले. चंदन चावल बेल की पतिया प्रेम भरिय पदार्थ येता आनंदात येऊन वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी रावे पडून शय्येवरी निचेष्टित, कधी वागावे पिचापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊगई एखाद्याच्या औषित. असो ते शेगावात जानराव देशमुख विख्यात होता. त्याचा प्राणांत व्हावायचा समय आला. व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली वैद्यांनी त्या आपुल्या. नाडी पाहून अखेर आपता कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति पर यश न आले. तिळरती यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते एकदा अवघ्याप्त दुःख करीती अत्यंत जाण रावा. आम्हाप्रत सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यार्थ नमस केले नाना दैवता लागी भले. परीन कुणी पावले हाय हाय रे दुर्दैवा. वैद्यांनी टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्नाप्रत करून पाहू एक वेळा. बंकटलालाचे घरी आहे ते साक्षात्कारी, ज्याच्या योगे शेगाव नगरी झाली प्रति पंढरपूर. साधूने आणल्या मनात काय एक नाही होता. सच्चिदानंद बाबांप्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्याचे पाऊ प्रत्यंतर जाजा कुणी जोडा कर नका करू रे उगा उशीर वेळ अंत समयाची. ते कुणी एका हप्ता आला बंकट सदनाप्रत. जानरावची हकीकत बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखांचा समय अंत काळाचा आला आहे जवळीसाचा, म्हणून आलो तुम्हाकडे. महाराजांचे चरण तीर्थ द्या कृपा करुणी वदप्रत. ते तीर्थ नव्हे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे, त्यावरी ही गोष्ट ना माझ्या करी. तुम्ही करावी अत्याचारी विनवणे आमच्या वडिलांना. जैसे त्याने सुचविले तैसे आपले तात्काळ केले. भवानी रामा विनविले द्या तीर्थ समर्थांचे. भवानीराम सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन तेच विवळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांचे लाविले चरणी आणि गेली विनवणी. तीर्थ देतो जानरावा. समर्थे तुकविली मान. तीर्थ पाहिजे नेऊन जानरावा. कारण घर घर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडीला. उतार पडू लागला तीर्थ प्रवावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदाले. नारी नर सत्पुरुषांचा अधिकार आला कहून सर्वांशी. मग औषधी बंद केली, तीर्थे व्यस्त ठेवली. ज्या योगी लागती झाली आरोग्य ते जानरावा. 8 दिवसा माजरी जानराव झाला पहिल्या परी. भवानी रामाचे घरी आले दर्शन समर्थांच्या. 5 संतांचे चरण तीर्थ साधनात झाले अमृत. संतान ते साक्षात देव कलियुगीचे. येथे कैच निशंका उतान पावे सहज देखा. श्री गजानना सारिका संत होता शेगावी. मग तो त्याचे असताना गेले ना पाहिजे कोणी जाणे. यमाजी पंथाची असदना प्रिहाच आहे कुतर्क. संत मृत्यू न टाळती निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारिती अगांतुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबांसी ज्ञानेश उठविले नेवाशाशी. परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो. ज्याचे रहस्य इतुकेचे आहे हे गंडांतर टाळती पाय. ते टाळणे काहीच न अशक्य संत पुरुषांना. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जरी साचार त्याची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि तिसरा तो आदिदैविक. माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आदिभौतिकाची तयारी कुपत्याने होती खरी. नाना प्रकारचे शरीरी व्याधी निर्माण होतात. त्याचा जोर झाल्यावर मृत्यू येतो. अखेर त्या मृत्यूचा परिहार करीता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवघ्या जगाची. भेटल्यास आधिभौतिकाचं होय नाश, तैसे आधिदैविकाचं नव सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविकसाचे हे आहे ख्यात जगी. मृत्यू जगा आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळते. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता.
तो टाईलासाचा समर्थ तीर्थ देवण्या म्हणजे गंडांतर कारण निवारिती साधुचरण ते झाले घरुणे शेगावा माजारी. काय मृत्यू नवसाने टाळता येते अजनी, परी तो नवा श्रद्धेने गेला पाहिजे विबुधो. श्रद्धा पूर्ण असल्यावर तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धा चौघ्या माजारी सर्व बाजूने श्रेष्ठ असे. चरण तीर्थ साधूचे टई टाळे मृत्यूसाचे. वरील दोन प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असले वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी, माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकात धुतल्या विना अंगी साधू तो येईना, आणि साधू विना होईना घटित कृत्य केवाई. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाणं. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेच मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली वरी व्याधी जान रावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातीला थोर, साधू प्रित्यर्थ साचार बंकट लालाचे घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामीशी पेच पडला. त्याने मनसी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विनाही उपाधी टळना, स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे असो. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयागण वडपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्याच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांशी वाटला क्रूर, परी कयादूचा कुमार मुळी ना भ्याला त्या रूपा. वाघीन इतरा भयंकर, परी तिचे जे काय असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी असो. आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा करी. कस्तुरीचे शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाचे शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार हा ज्ञान निसर्गाचा. वासितीवर झालेला चंदन माने लापणार, वरी त्याच्या फजितीला पारावार काही नसे. जेथे ऊस निबसतो तेथेच निवडुंगा उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ, जेथे साधू सज्जन तेथेच मैन्य निर्माण. हिरे गारा एकवटून खाणे माझी राहती, स्थान एक म्हणून किंमत नाही समान. ते जे हिऱ्याची हिऱ्या लागून भूषविना गारेला, गारती गार चिराई पाया खाली तुडविली जाई. ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सन्निधी ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे, तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगण असे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोहोचणे, प्रत्येक काम माझ्या विना होत नाही ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जाव्याचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच बरी, खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी, अत्यंत मी आवडीचा. आपला सौराग करीत असे, ह्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयंमेव शंकर हा वल्ला नंदिकेश्वर, हमेशा घरी घुरघुर आल्या गेल्या भक्तांवरी. त्यानंतर ज्ञानाने जाणिले सन्मा समर्थाने कौतुक केले एके दिनी. ते ऐका विबुध हो, परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली खरी. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. या कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना त्वरा पुढे जाण्याची. ते कुचकुच करू लागले. विठोबाला विनविधी झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आत्ताच परगावा. काम निकडीचे आहे फार, कैसा करावं विचार. महाराज तो शय्येवर असणे निद्रिस्त झाले, त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून येते. तू समर्थांच्या शिष्याचं मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो हा ते एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतीने विठोबा फून गेला म्हणे. त्याने जाऊन तक्षणी महाराजांचे उठविले. मंडईचे काम झाले, परिसंकट ओढवले घाटो विठोबा वरी वय. कर्म जैसे तैसेच फल. समर्थांच्या हातीकाठी एक होती भली मोठी, तीच त्याने घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती, बेटा माजून गेला, आपली स्थिती विसरला. व्या वृक्षाने आरंभिला उघड उघड व्यापार की, मला लावी तो उपाधी घंटा आणून बांधितो मटी. घुमारे घाली कधी कधी ऐसा हाती नीच हा, त्या घुमाऱ्याचे बक्षीस घेवी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईल प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये, विषयाजवळ करू नये, तस्कराचे लेखुने निज कंठीचा ताईत. ऐश्वरीती ठोकळा छड्याखाली घाटोळाला. विठोबा तो पळाला, पुन्हा न आला मागुती. खरे जे का असनी संत ते ऐसेच करीतात. ढोंगी मात्र जातात अशांची या करामध्ये. म्हणजे अधिकारापासून ढोंगी बैसती होऊन संत नादी लावल्याच्या ऐसे प्रकार कितीतरी मतलबी त्यांना साधते ती उदो उदो त्यांच्या घरी भलभलचे सांगटाती साक्षात्कार ढोंग्याचे. त्याने दोघांचे कामही अपार,
पैसा मिळविला जाई, परी प्रथा बरी नाही, समाज जाई रसाचळा. खरे जे का असती संत, ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना न मुळे आवडत सान्निध्यता षण्णांचे. पतिव्रतेशी शेजार कसबिनी चका पटणार, सोन्याप्रती अलंकार का शोभती कथलाचे. संत शताचे राखी ती कोडी न त्यांना महत्व देती. एक व्यक्ती कृतकर्म भोगणे आली असे, ऐसे माणसे समजून त्याविषयी धरिती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थान भूमी देते हो. मोगरा, निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकरं, परी किमतीचा प्रकार निर्णय आळतो तिघाचा. मोगऱ्याचे संरक्षण करती, निवडुंगाचे डहन चिलट्यांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी. किमती माझी ठेविती, परी गुरांप्रमाणे भेदपाप. नशीब विठोबा घाटोळाचे, अति खडतड होते साचे. पाय लाभून साधूचे दैवे दूर झाले की, जरी दोन ढोंग करीता तरी योग्यते प्रति चढता. संतांची ती योग्यता त्यांनी मुळीनं जाणली. कल्पवृक्षाची टळवती बसून इच्छिली गारगोटी, मग मागितली करवंटी कामधेनू पासून. ऐसे न कोणी करावे, संतापाशी लावून बरवे, त्याचे विचार ठेवावे हरनिशी जागृत. आज करून विराची तर श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारखो भवाब्दीचं अवघ्या भाविकां कारणे शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीय अध्याय समाप्तः. समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. जय गजा. श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा, गंगाधरा, महाकाल, त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी. तू आणि रुक्मिणीश एक तत्व आहा खास. तोयवारी म्हटल्यास काय जलिभेद होतो, तैसी तुमची आय स्थिती तंतो तंत जगतपती. जैसी ज्याची मानेल मती, तैसा तो तुझं पाहत. अनन्य भावे पाहता तू पावसी आपल्या भक्ता माता. न धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी. मी तुझे अजाण लेकरू, नको माया पातळ करू. तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाच्या घरात असता स्वामी समर्थ प्रकारे एक अघटिता आला असे घडून. वैशाख शुद्ध पक्षाशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करून या. अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकांचा विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बसले, कौतुक लिहिले करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मज कारण विस्त वरी ठेवून या. सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो. भरा चिलीम मुलांनो. ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघे आनंदली. चिलीम भरू लागली, तंबाखूवात घालून या. विस्तवाचा तपास केला, तो न सदने मिळाला. काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. पोरे चित्ती विचार करती आपापसात निश्चिती, कशी करावी असे युक्ती. विस्तव पाहिजे चिलमीला. मुले पाहून चिंता तुरा बकट करी मधुरोत्तर. अरे जानकीराम सोनार आहे बेटाळी आपल्या, त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासी मागून घ्यावे. दुकान ते चालण्याबरं विस्तो लागतो आदित्या. आधी पेटे ते बागेसरी, त्याच्या पुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकीरामाकडे आले, विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस. जानकीराम रागवला, लेकरासी बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला देणं कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली, त्यावर जोडून आपले दोनही करब. नको करू हा विचार, विस्तव पाहिजे समर्थांना. महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण, त्यांच्या चिलमीकाराने विस्तव हा जात असे. साधूप्रती काही देतात ते अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून. ऐसे साच असून हे न कसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. ते सोनारे न ऐकले, अद्वा तद्वा भाषण केले. ज्याच्या जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे, बालकासी गजानन कशाचा पुण्यराशी. त्याची मी बहादरसी साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापरी चाळे करीतो, पितो पाणी गटाराचे. जात गोत नाही त्याला. अशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मिळते आरब. बंकटलाल खोडावला, नादी त्याच्या लागला. नाही देत विस्तवाला मी त्याच्या चिलमिसी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपल्या कर्तृत्वे कान करी विस्तवा ते निर्माण. साधूना जालंधर पीत होते चिलीम फार, परी विस्तवासाठी घरघरता हिंडले कदा ते. जा उभे नाही राहे तर विस्तव न मिळे तुम्हाला, तर नाही मला किंमत तुमच्या त्या पिशाची. पोरे विनमुख परत आली, महाराजांशी निवे दिली. हकीकत चिक्का झाली सोनाराच्या दुकानात. ती ऐकता हास्य वदन करीते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन मूळचे त्याच्या विस्तवाचे.
ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपल्या हाती भले. बंकट लालासी बोलेले काडी एकवर ते धरी. बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परम सध्या विस्तो देतो करून या काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचूनी कदा न प्रकटे अग्नी म्हणून केली विनवणी ती मनासा न समर्था. महाराज बोले त्यावर उगी ना काडी चरचर नुसती काडी धरणेवर तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तसे केले नुसते एका काडीसी धरले चिलमीची यावरती भले समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रगट झाला वैश्वानर काडी नुसती धरिता बरी. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा. हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली चिलीप तीही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधू तौकीच नव्हते थोतांडमत. आता सोनाराच्या घरात काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला मानविशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे असो. भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकारे सागटित घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी अळ्या दिसल्या नानाभरी बुजबुजाट झाला भरी किळस वाटली सर्वांना. लोक उठले पात्रावरून अवघे अन्ना ते टाकून. सोनार बसला अवधवदन कारण काही उपजेना. चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले ऐसे व्हाया मीच कारण. मी न साधूसी विस्तव दिला त्याचा प्रत्यय तात्काळ आला. श्री गजाननाची अगाध लीला मीन खचित जाणिली. गजानन जानवी नीर मी त्या मानिले. थिल्लर गजानन राज राजेश्वर मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले. वेळापूर्ण कल्पतरू कारण मी बाभूळ मानिली. गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा तो हा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संध्यसेवा होऊन तू दिलीस. मसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाली बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दवडली वेळ आलेली मी याकरे. काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य हो क्षमा मंतूची मागाव्या. असा विचार करूनही सभे घेऊन चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगाव्या. अहो शेटजी बंकटलाला आज माझा घात झाला. पहाया चिंचवण्याला आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषिततेने झालं श्राद्धघात. हे असे व्हाया कृत माझा मीच कारण असे. आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला. पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलमिस्तव. त्याचेच हे आहे फळ. चिंचवणे नाचले सकळ. ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती. तुम्ही ना चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणूनच जास्त झाले तुमचे चिंचवणे वाटे मला. सोनार म्हणे ऐसी शंका शेटजी तुम्ही घेऊ नका. नवी चिंच होती ते का मग चिंचोके किडके कसे. जी मी चिंच फोडिली तिची टरफले अजून पडली. चिंचोक्यांची रास झाली मर्जी असल्या पहा चला. आता इतुकीच विनंती आहे शेटजी तुम्हा प्रती मला न्यून पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. क्षमा मंतूची मागे न अनन्य भावे करुण. साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की. समर्थांपुढे भीत भीत जानकीराम गेल्यात वेळी तर घातले त्यांनी दंडवत. अष्टांगेसी समर्थ आणि म्हणाला दया घना तुला यो माझी करुणा. मी अपराध केले नाना त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ नांदसी अशे गावत. ज्याची होती मजला भ्रांत ती वाच निवटेली. माझे अपराधरूपी अवघे तृण जाळी कृपा कृशाने करुण समर्था. आजपासून मिनटवाई तुझी करी. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरी झाली. तू अनाथांचा आहेस वाली आता अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर खोटेने सांगे तिळभर. तुझे चिंचवणे आहे मधुर किडे न पडले त्यामध्ये. ते एका अवघ्यानी पाहिले ते चिंचवणी. पहिला प्रकार मावळूनी गेला होता ते दवा. अवघ्याप्रती आश्चर्य झाले. समर्थांचे महत्व कळले. हा हा म्हणता पसरले वृत्ती येता गावामध्ये. ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य. कस्तुरीचा नाही येत वास धाका या कवनाते. चंदमुखी नावाचा गृहस्थ एक शेगावचा निसिमभक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही. श्रोते ज्येष्ठ मासादा सभोवर बसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी. कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती. कोणी पंख्याने घाली ती वारा समर्थकारणे. कोणी वाटी ती खडी साकर कोणी गळ्यात घाली ती हार. कोणी चंदन थंडगार लावी अंगी साधूच्या. तई महाराज बदले चंदूला हे आंबे नकोत मला. 2 कानवले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडून आता कानवले कोठून. इच्छा असल्या तळून ताजे आणि तो गुरुराया. तई महाराज बदले वाचे नाही कारण ताज्याचे पाहिजे तुझ्या उतरणीचे कानवले मज खाव्या. जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको. गुरुपाशी बोलू नको खोटे वेळा येत किंचित. त्या मुकींना चंदूप्रती लोक अवघे बोलेती. जाये पाहून शीघ्रगती खोटणे वय संतवानी. चंदू घराप्रती गेला कांतेस पुसू लागला. 2 कानवले उतरंडीला आहेत का रंभोरू. तई बोले अंगणा होऊन गेला 1 महिना. आता कानवले आपणा सदना मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले कानवले मी पतिराय केले. ते ना तरायले संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करी ते समर्थास्तव तळून देते. ही पहा मी ठेवी ते कढईन आता चुलीवर. तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार. नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी ताजे नकोच सुंदरी. जे तू उतरंडी माजरी 2 ठेविले तेच दे. समर्थांनी ऐसेच कथिले तेच मी तुझं निवी दिले.
आठवण करून चांगले पहा काही येदवा. ऐसे कथा पती वचन कांता गेली घोटाळून. करू लागले शोधन कानवल्याच्या चित्तांतरी. कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता उघड म्हणे, थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची. 2 कानवले होते उरले ते मी उतरणीस ठेविले. त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मजलागी. त्यास महिना होऊन गेला असेल बुरसावरी आला. ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसते अनुमात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली. उतरंड सर्व धांदवळली. कानवले ते ठेवली कशी होती खापराची. आज जो पाहिले न्याळून तो दृष्टी पडले तिच्या 2 कानवले जे सुकून गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही आला श्रोते त्या कानवण्याला. बट्टा संत वाणीला नाही लागला कधी जगी. कानवल्या ते पाहून उभे त्यांचे हर्षले मन, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कानवले घेऊन आला समर्थांचे अर्पित झाला. लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून. लोक म्हणती गजानन खचित असते त्रिकालज्ञ. भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे. चंदूच्या त्या कानवल्यासी सेविते झाले पुण्यराशी. राम शबरीच्या बोरासी जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियसी तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वय ज्याचे 60वर अवेग झाले क्षीणफार. तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी ब्रह्मदेवे जिका खरी लिहिले अक्षरे तेच होय. माधवासीनं कोणी उरले कांतापुत्र मरून गेले. म्हणून विरक्त झाले मन त्याचे संसारी. जिका होती चीजवस्त ती अवघी केली फस्तपणे. आता माझी गत होईल कैसे देवदेवा. म्या हम्या धुमीचा संसार केला तो आता अवघा निवाला. आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधू. आता माझा वाली कोण दीनदयाळा तुझ वाचून. माझे हे अरण्य हृदय तुझं विना देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी. श्री गजाननाच्या द्वार वंटी हट्ट धरून बैसला. आरंभिले उपोषण अन्नपान ते त्यागून वदे निवदे नारायण. खंड न पडे ते आला. ऐशा परी एक गेला दिवस परी नाही उठला. तई महाराज बदले त्याला. हे करणे उचित नसे. हेच हरीचे नामस्मरण काण केले मागे जाणं. प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलावसी. तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करसी नारी. अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनांचा. जे करणे ते वेळेवर करावे की साचार. घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक. ज्या कन्यापुत्रासाठी तू केलीस आटाआटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून. त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना. देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणी. तेनं माधव ऐकले हट्टासी न सोडिले. यत्न लोकांचे वाया गेले त्यास भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी. भोजनास्थला सदनी अन्नाविन राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले. तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला नाम घेत श्रीहरीचे. रात्र झाली 2 प्रहर. तमे अक्रमिले अंबर. निशीचा तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही. ऐसे पाहून गेले काही कौतुक ते लवलाही. स्वामी श्री गजाननानी रूप धरिले भयंकर. दुसरा यमाजी भास्कर. पसरून माधवावर धावून आले भक्षावया. त्याने माधव पळाला घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला छाती उडे धडाधड. बुडबुडा आला तोंडासी शब्द फुटे नावाचेसी. ऐसे पाहून स्थितीसी समर्थ धरिले सौम्य रूपाने बोलले गरजून. हेच का तुझे धीटपणा. तू काळाचे भक्ष जाणं असाच खाईल काळ तुला. त्याची चुणूक दाखविली पुढची स्थिती जाणवली. तेथे पळा नाही उरली यमलोकात जागा तुला. माधव ऐसे कथा झालं विनय बोलता. यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात. हीच विनंती आपणा प्रत महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकरात यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहे जरी बहुअशी. परी ते जाळणे तुम्हासी नाही मिळू अशक्य. काही सुकृत होते पदरी म्हणून पाहिले तुम्हा ते. संत बेटी ज्याला होते यमलोक न तयासी. ऐसे कथा भाषण समर्थ केले हास्यवदन महापतिता पावन. साधूच एक करीती. श्रीमन नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण. आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साचिती असल्या आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया नको मला आयुष्य सध्या. ओखटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गऊ नको. तथास्तु. असे महाराज बदले. तुझे मागसी ते मी दिले. आता तुला नाही उरले जन्मासेने भूमीवर. ऐसे रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला. त्या वर्णना वाचा नाही माझी समर्थ. इहलोकीचे देहभान माधवाचे निमाले जाणं. कित्येक बोलू लागले जन उपासे फिरले मस्तक म्हणून वेडेचार करी. जनकल्पना नानापरी उठत्या झाल्या त्या अवसरी. त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाच्या देहावसानं समर्थ सन्निधी झाले जाणं चुकले त्याचे जन्म मरण श्री गजाननाच्या कृपेने. असो एके समय भली समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते. वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागरी येथे करवा. वेदश्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय. पने पेडे बर्फी खवा भिजल्या डाळीस मीठ लावा. 1-1 रुपया तो दावा घनपाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले. ऐसे वैदिक नाही उरले आपल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच.
ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी, करा उद्या तयारी, ब्राह्मण धाडेल श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता, अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी, हा हा म्हणता रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणले, चंदनाचे उठणे केले, आत केशर कालविले, तैसा आणखी कापूर. 2 प्रहरचे समयला ब्राह्मणाले शेगावला, जे पदक्रम जटेला जाणत होते विबुधो. थाटात वसंत पूजा झाली. ब्राह्मण मंडळी आनंदिली, दक्षिणा घेऊन गेली अन्नग्रामाकारणे. संतांचे जे मणी येत ते पूर्वी रमानात, कमी न पडेत किंचित ऐसा प्रभाव संतांचा. पंकटलाल प्रतिवर्षी व्रते चालवी अतिहर्षी, अजून परी शेगावसी वंश त्यांचे करीते हे. हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, साधक असे दावोपत विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहरापण मस्तु शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य चतुर्थ अध्याय समाप्तः. समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गणेशाय नमः. हे अजाजिता अद्वया सच्चिदानंदा करुणालय, दासगणू लागला पाया, आता अभय असू दे. मी हीन दीन पातकीनर नाही कोणता अधिकार, सर्व बाजूनी लाचार आहे मी देवदेवा. परी अत्यंत हीनावरी थो सर्वदा कृपा करी पहा, अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने. तू हीनांचा हीनपणा थोरा ना आणि कमीपणा, हे जाणून नारायणा गणुहा ठेवा संग्रही. सर्व लाड लेकराचे बातादी पूर्वीसाचे, आहे दास गणूचे ओझे सर्व तुझ्याशी. जैसे करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी देवा. तुझ्या बळावरी दास गणूच्या सारे उड्या, गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी. ती कोठवरी वर्णावी तार न लागी तिचा, महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर. माऊली मनात म्हणा ना. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गणेशाय नमः. हे अजयजिता अद्वया सच्चिदानंदा करुणालय, दासगणू लागला पाया, आता अभय असू दे. मी हीन दीन पातकीनर नाही कोणता अधिकार, सर्व बाजूनी लाचार आहे मी देवदेवा. परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा, अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने. तू हीनांचा हीनपणा थोरा ना आणि कमीपणा, हे जाणून नारायण गणुहा ठेवा संग्रही. सर्व लाड लेकराचे माता ती पूर्वीसाचे, आहे दास गणूचे ओझे सर्व तुझ्याशी. जैसे करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी देवा. तुझ्या बळावरी दास गणूचे सारे उड्या, गजानन असते शेगावी यात्रा येई नित्य नवी. ती कोठवरी वर्णावी पार न लागे तिचा, महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर. ती उपाधी करण्या दूर भटकू लागले कानरी. महिना महिना तिकडेच नावे, वाटेल तेथे बैसावे. कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपले येथुले श्रोते. एका समयासी महाराज पिंपळ गावासी गेले, ते गोष्ट कैसी झाली त्या अवधारा. ते पिंपळगावचे शिवारात होते एक अरण्यात, शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हे पांडपत्ती. ऐशा त्या मंदिर येथे झाले साक्षात्कारी, बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासन. गुराखी त्या गावचा आपापल्या कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे. अस्तमानी गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पाजले. कोणी सहज मंदिरात गेले वंदनेशी वापरता, तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले. मुले म्हणती, या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानेच्या समयाला. काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलवू लागले. काही तेथेच बैसले सत्पुरुषाच्या समोर. परी साधू बोले ना, डोळे मुळी उघडे ना, याचे कारण कळे ना. त्या गुराखी अर्भकासी कोणी म्हणती, थकलेला हा साधू दिसतो मला. शक्तीमुळे नुरली त्याला बोलाव्या कारणे. कोणी म्हणती, उपवासी असावा निश्चयसी, थोडी भाकर त्याची देऊ आपण खाव्या. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर. भाविक मूळची गुराखी पोरा हलवू लागली समर्थांना. परिमार झाले ना, मुखी शब्द बोले ना, म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपापसात बोलती, याची मुळी न कळेसती ती जरी मेला भलावर निश्चित तरी आहे बसलेला. अंगणा झाले थंडगार, ऊन आहे साचार, यावरून हा जिवंत नर राहे आहे या शंका नको. कोणी म्हणे, असेल भूत मायावी रूप दावित.
कोणी म्हणे हे जसं ते शिवा पुढे न भूत येई. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा. लाभ त्यांच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण. जा स्थान लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरी गेली ओढ्यावरी गेल्यामध्ये आणले वारी. परमभाविक पायावरी घाई ते झाले समर्थांच्या. कोणी म्हणणे पुष्पे आणली माळ त्यांची तयार केली. कंठामध्ये घातली गुराख्याने साधूंच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर. एका वडाच्या पालावारी गुराख्याने केले नमन. आदर भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला. अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून काना आणि नानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहणे येतील काननासी. तानी वासने करायची लागली ती उमराव्या. या साधूची हकीकत आपण सांगू गावात. शहाण्या वडे माणसाप्रथम म्हणजे येईल कळून की ते अवघ्याशी मानवले. गुराखी सर्व निघून गेले. गावा माझे कळविले मंदिराचे अवघे वृत्य. पुढे शोधे प्रातःकाळी आली गावची मंडळी समर्थांची पाहण्याबरी गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला. भाकरीसीने स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी संप्रदाय शंकराच्या. कोणी ऐसने बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपणा दर्शन द्यायला बरे. चला निघूया गावात. हा समाधी उतरेल तेव्हा काही बोलेल. ही उतरणे आहे वेळ त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्ष झाले स्थिर. समाधीच्या जोरावर घरते माझी ख्यात आहे. ऐसी भोवती न भोवती झाली एक पालखी आणविली. त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पा. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर. पुरे वादनत्राचा गजर होत होता विविध. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले. समर्थांचे अंग झाले गुलाल आले लाली लाल. घंटा घड्याळ वाजती लोक अवघे भजन करती. जय जय योगीराज मूर्ती ऐसे उच्च स्मराने. मिरवणूक आणि गावात मारुतीच्या मंदिरात वैसविला आणि सद्गुरुनाथ एका भव्य पाट्यावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला आपण करू सवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसाच उद्या विचार करती तो आज देवावरती श्री गजानन सद्गुरु मूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता आनंद झाला समजता. प्रत्येक स्त्री पुरुष सेवी माता स्वामींची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली. ज्याने त्याने आणली पात्र ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार. हळू पायीच साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावने गावकरी हा बाजार निर्धारी शेगावा कारणे. ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेशी. आमच्याही गावाशी आलाय कवलिया अवलिया थोर अधिकारी. प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी. पाय लागले साधूचे. अमित योगीवर कोठे न जाऊ देऊ खरा. निधी चालत आला घरा तेथे कोण दौडी हो. शेगावच्या बाजारात जिकडे तिकडे हित मात. मंगळलाल झाले शोध वर्तमान त्या ओलियाचे. मंगळलाल पत्नी सहित गेला पिंपळ गावात. समर्थांशी जोडून हात विनवू लागला अनाना परी. आता येतो म्हणून निघून गेलात आपण. त्यात झाले 15 दिन. याचा विचार करा हो गुरु राया. तुम्हा विना भडमणीत दिसे सदन. शेगावच्या अवघे जन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी. चला शेगावी ज्ञान जेथे माळ लेखा होणे तुटी. हे काही बरे नसे. कित्येक दळाला आपले भक्त राहिले असणे उपोषित. तेच शेगाव शहराचं नित्य दर्शन घेणारे. तुम्ही ना आले शेगावी मीही तणू त्यागीन बरवी. आमची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या. मंगळाला ऐसे बदले महाराज गाडीवरही वैसले. शेगावासी निघाले पिंपळगाव सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याय कृष्ण अक्रूळ आला तैसा बंकटलाल भासला अक्रूळ पिंपळगावाते. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती. नका हो दुखित जित्ती. जाती न कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे. हेतू आपले पुरवावे. जेथले तेथे असू द्यावे अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावचा बंगलाल साहुकार साचा. मनोभंग साऊजा करण्या खुळाची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पती जातो गुरुमूर्ती बोलले बंकटलाला प्रती. ही का साऊची होय रे ती मान दुसऱ्याचा बळ न्यावा. अशी आवे तुझ्या घरी भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही बरी रीत. हे मी पाहतो लक्ष्मीची लोकमाता महाविष्णूची होय कांता. जिचे अगाध असे सत्ता तिला हितवा कोंडिले. त्याचे माझा पाडकोण म्हणून गेलो पडून. जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भयाले. ऐसा ऐकता हसवाले बंकटाला प्रतिबले विनयाने भाषण केले. ते एका सावचिते बंकट म्हणे गुरुनाथा माझ्या कुलपा न भ्याली माता. आपणा वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाडकाय. या पाया
वर माझे न उरले आता खरं ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण शिपाई अडवी कोठून जैसे तुमचे इच्छिले मन तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती. शेगावी असोबत ती धेनू कानना ते जाती परी येती घरी पुन्हा तेचे तुम्ही करावे अवघ्या जगा उधरावे परी. आम्हा न विसरावी शेगावी यावे वर्षावर. नैसे समजूत घालून शेगावी आणले गजानन ते काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ते ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी येत्या आता. आडगाव नामे ग्राम होता एक तयावर आडप्रांतिक. त्या ग्रामा कारण जाया निघाले द्यागण प्रातःकाळी चुकवून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायू चिया समान होती. अंजनी तने मारुती आला काय माटे पुन्हा. मास होता वैशाख 16 करावी तपे अर्क क्वचित कोठे न राहिले उदक. ऐसा प्रकट उन्हाळा. माध्यनीच्या समयाला अकोली गावापासी आला हा योगेश्वर साधू बोले श्री गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान समासांची लागली ताण. करतीच अपेरा वलकोन तो उदक मध्ये दिसेना. अंगावटे चालले धार घामाचे ते एक सारा. अधुरोष्ट तो सुकला खरा उदका विन समर्थांच्या. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पायी खरी आपल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहत असते ते त्या अवघ्यात मुख्य असती. कृषी बला निश्चित अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण परी सोशी यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान सोचणे भाग असे की. या अखमलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्याव्यासी भास्कराने शेतासी आणले खापराच्या घागरीचे उदक होते गावातून. पाठीसी ती भाकर डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेतामध्ये येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्कर ठेविली. त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागाव्या. समर्थ म्हणती भास्कराला तहान बहुत लागली मला. पाणी दे बा प्याव्याला नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहेत बापा थोडसाचे. पाण्या वाजून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पानपळा गाडी ते हमरस त्याच्या पथावरती. नेचे कारण शोधची ती म्हणजे येईल कोण. भास्कर बोले त्यावर पण अंगा दूध दिगंबर तुला नंदी घ्या बाजी धनीर. पुण्य लाभ कशाचा अनाथ पंगळू दुबळ्यांसाठी ते पुण्याचे शोभती गोष्टी. वादो समाजितासाठी जटे त्याचे सहाय्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजित जीवन. ते उलटे पाप होय. भूत जायच्या तत्वे फला सर्प कोणी का पोचला. वा जागात चोरट्याला देदी सजली काय कोणी. तू भीक मागून घरोघर केलेस पुष्ट शरीर. भार भूत साचार झालास आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागरा आणली सकाळी डोक्यावर. त्या आयथ्या पिठावर रेगोटा तू ओढू नको. तुला न देणार पाणी नको करून विनवणी. जात करी येतून काय आपले चांडाळ. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्या जागी म्हणून झालो अभागी. आम्ही चौखंडात. हे भास्कर असे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करुणी हास्यवदन निघून गेले तेथून. थोड्या दूर अंतरावर एक होती साचवीर. तिकडे जाव अखेर घेतली स्वामी रायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता उच्च स्वरे. वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे वीर जाण सत्य. पाणी एक कोसात नाही कोठे जाण पिशा. समर्थ म्हणाले त्यावरी ही सत्य तुझी वैखरी. विहिरीत पाणी नाही जरी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जनानी होते हैराण. ते मी नाही पाहून स्वस्त ऐसा बसलो जरी तरी समाजिताश्राती काय मी केली सांग गोष्टी. सहाय्य होतो जगजेटी हेतू उच्च शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी. तो थेंब नाही तेशी. हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान चित्ती साठविला नारायण. जो सच्चिदानंद द्यागण विनोदारे जगद्गुरु. समर्थ म्हणती हे देवदेवा हे वामना वासुदेवा प्रद्युम्ना राघवा हे विठ्ठला नरहरी देवा. ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली. बोलही ना राहिली कोठे देवा विहिरीतून. मानवी यज्ञ अवघे हरिले म्हणून तुझ्याला प्रार्थिले. पाव आता जगत मावले पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित जेना घडते घडविसी सत्य. मांजरे जळत्या अभ्यात पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा स्तंभी प्रगटला असे जगदोद्धारा. 12 गाव वैश्वानाला बक्षिले तवा गोकुळात. करण खागरी धरी लागिरी तूच किरे मुरारी. तुझ्या कृपेची नये सरी जगत रही कोणास. दामाजी पंत ठाणेदार त्याच्यासाठी झालास महार. चोख्यासाठी ओढिरी ढोर पाखरे रक्षिले माळ्याची. उपमन्यूसाठी बला क्षीर समुद्र तुवा दिला. तहा नाम देवाला मारवाडात लागली जाई. तरी तुम्ही कौतुक केले निर्जनता प्रांती भले. नाम्यासाठी भरविले जल हे अंधानत. ऐसे विणविता ईश्वरा विहिरी लागी फुटला झडा. उफाळाचा साजिरा विहीर भरली शराबते.
घडे न घडे तेच घडवी. तेच पाणी समर्थ प्याले ते भास्कराने पाहिले. चित्त त्याचे घोटाळे काही नच चाले तर्क त्याचा. वर्ष झाली 12 जल नाही या विहिरीस. तिलाच एका घटकेचे आणि जलमय केले की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी. बरेच फेतो पिशापरी हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून. धरिता झाला दृढ चरण मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहधारी परमेश्वरा हे दयेच्या सागरा. लेकराची कृपा करा अर्भक मी तुमचे असे. तुम्हा त्यानं जाणून मी बोललो टाकून आता पस्तावा झाला पूर्ण. क्षमा त्याची करा हो टाकून बोलता गवळणी रागवणानं चक्रपाणी दयाळा. बाह्य वेशाने तुझ्या मधला ठकविले. त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून. भगवंताची देवप्राण कृतीनेच कळले की ऐसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर. ते कळले साचार ह्या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा मी न सोडी तुम्हा आता. लेकराने भेटता माय कोठेने राहावे की. खोटी ही प्रपंच माया आल्या आज कळून आता परते न लोटाय दिन अर्भका कारणे. भास्कराची समर्थ म्हणती ऐसा न होई दुखी त्याची ते आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण. आता कशाची नुलीमान मग का प्रपंच टाकीशी. पाणी आणले तुझ्याकरिता बगीचा तो लाव आता भास्कर बोले. सद्गुरुनाथा हे आम्ही जाऊ नका. माझा निश्चय हीच विहीर कोरडी ठणठणीत साचार होते दयाळा. आजवर थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्यानं तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा दावीला सुरुंग खडक फोडाव्या. त्याने हा फुटला खडक भावाचे लागले उदक. आता मला निशंग भक्ती पंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मेदिनी ठाई फळ गाडी ती लावीन बाई सन्निधीची. माझे आई तुझ्या कृपे करून सत्कर्माची भूल झाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे क्षणिक बैलवाड त्याचा संबंध आता नको. फार श्रोते संत संगती क्षणिक घडता भास्कराप्रती केवढी झाली उपरती याचा विचार करावा. खऱ्या संतांचे दर्शन आगळी सर्व साधनाहून तुकारामे केले वर्णन. संत चरण रजाचे अभंगी. तो अभंग पाहावा चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे. पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता जन दर्शनास धावू लागले स्वामींच्या. मधुजा लागता सुगावा जैसा मक्षिका घेती धावा. वा साखरेचा पाहुंडरावा मुंगे येते धावून. जैसे सोडते तेथे झाले तो लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्यांनी ते जवा. उदक निर्मळ शीत मधुर गोड अमृताहून फार. करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित आडगावासी न जाता परत मानत आले शेगावात श्री गजानन सिद्धयोगी. स्वस्ती श्री दासगण विरचिता हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ हो जगाचे आदर्शभूत संत महिमा जाणाव्या. शुभम भवतु श्री हरिहरापणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमध्याय समाप्तः. समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. जय गजानन. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6 श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी तुझी कृपा झाल्यावरी अशुभ अवघे जाते दुरी. हा अनुभव संतांचा. त्या संतवाकी भरोसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो. आता बिनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा. रोष कधी न करावा या जाण लेकरावर. बालकाचे हीनपण माते लागे दूषण हे मनात आणून करणे असेल ते करी असो. बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी. तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती ऐका. गावाच्या दक्षिणेसी बंकटलालाच्या मळास महाराज गेले एक दिवस कंसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी कंसे खाया आली खरी. विहिरीपासी तयारी केली कंसे भाजण्याची. विहीर होती धनत्तर पाणी जिला अपरंपार. गर्द छायाचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे. आगट्या पेटल्या एकसारा आत्मासो 10-12. त्याने डोंब झाला खरा गगनोदरी घुमाचा. त्या योगे ऐसे झाले आग्या मोहळ लागलेले चिंच वृक्षावरी भले. त्याच्या माशा उठल्या की त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळूनी. कंसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ते राहिली हो.
त्या आग्या मोळाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगण्याचा करून बुरखा कोणी गेले पळून. प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहळ तेही मीच बनलो. कंसे खाया मीच आलो, कंसे तेही रूपे माझी. ऐसे विचारे आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशा येऊन बैसल्या. वाटे पासोळी माशाची समर्थाने पांघरली साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा चावती वरच्यावरी परीन तो परवा करी. त्याचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात. यासी झाला एक प्रहर भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कुठून बुद्धी झाली मला येथे आणले समर्थांना. कंसे मक्याची खावायला मंडईच्या संवेत. अशा समर्था लागून दुःख द्याया मीच कारण झालो. हे का शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केले खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थांनी. जीवांनो जा निघून बसा मोळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हा निस्सिम भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावण्या. असे म्हणता माशा गेल्या मोळ्यावरी जाऊन बैसल्या. बंकट लाल्याने पाहिले ते आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुणी बोलते झाले हासोनी. वाह, खूप केलीस मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त येदवा. याचा करी विचार संकटाला कोणावर कोणी न सहाय्य करणार. एका ईश्वरा वाचुनी जिलबी पेढे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती. ऐसी ज्यांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करता झाला त्यावर. महाराज आणू का सोनार काटे माशाचे काढावया. महापापी मी गुरुराया. तुम्हा लागी त्रास द्याया अन्विता झालो या ठाया. माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठला तुमच्या साचार. याचा व्हावया परिहार उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकले वचन महाराज बोलते झाले. अरे यातनं काही अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशीरूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काटे काढण्या लागून पाहिले त्याने सोनार. सोनार चिमटे घेऊन आले देहात शोधू लागले. कोटे आहे काटे रुतले मक्षिकेचे पहावया. महाराज बदले त्यांना. काय या वंद्या मैथुना करतसा तुमच्या नयना काटे ते न दिसतील. ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीचसाठी. साक्षात या गोष्टीची मीच दावित तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले. वायू लागी रोधून धरिले. तो काटे अवघेवरी आले रुतलेल्या स्थलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार. कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कंसे भाजली अवघ्याने ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली मंडई निज गृहात. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंगजी कारणे. हा कोतशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा कंटमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्त लीलामृतात वर्णिले आहे तंभूत. आता ते सांगणे नको. हे अकोट नामी नगरशे गाऊन साचार आहे 18 कोसावर ईशा नेला परियेसा. मनोवेगाचा सजवून वारू निघते झाले सद्गुरू. जे पदनतांचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सन्निध्याचे एका निबिड तशा अरण्यासी नरसिंग राहे अहर्निसी एकांतवास सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण. निंब अश्वत्थ रातांचन वृक्ष जेते उदेले. लता त्या नाना जाती वृक्ष वेढून बैसले असते. तृण वाढेले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात. अशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत. म्हणून आल्या उचित समर्थे त्यासी भेटाव्या. सारखा भेटे सारखेसी पाणीच मिळे पाण्यासी. विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. श्री गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले. स्वामी नरसिंगजीसे भले तो प्रेमा न वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ. एक जानवीचा काठ एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार. एक वैनेते एक कुमार सती वानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारिका. बैसत झाले आसने एका हितगुजे ते करावया. अनुभव ते आपापले एकमेका कथिते झाले. नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला त्याचा स्वीकार करून योगाचा. या सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्टी होती अघटित. ज्यांचा मुळी न लागे आणि त्या सामान्य लोकांना. त्या गोष्टी लपवया पिसा बनलो जगाठाया. उपाधी नासावया वेड बळेच पांघरलो. तत्व जाणण्या कारण मार्ग कथिले आहेत 3. कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात. फलया 3ही मार्गाचे एकचे आहे अखेरीचे. परी बाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की. योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाईसाचा तरी त्यास तत्वाचा खरा बोध न होईल. योग क्रियावरून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. याच परिप्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची. आसक्ती कन्या पुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परिण पाणी शिरू देते.
तैसेच वागती साचे या प्रपंचा माजरी. या परीत वारावे अपेक्षा रहित असावे चित्तातून न ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच अशक्य नाही. तू मी आणि शेषशाही एक रूप आहो पायी जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणती बंधुराया आलास मसी भेटावया ही तुझी केवढी दया उपमा याला देणे नसे. प्रपंचमुळी अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी. तू कथिले जयापरी तैसा वागेन भूवरी मी जाण वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध ज्या जे असेल ज्या जातीचे तेच आहे भावाचे भावयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा करणे निराळसपणे भूमीवर. आता विनंती इतुकीच खरी व्यवहारिक भेट वरच्यावरी देत जावी साजेरी मी धाकटा बंधू तुझा. नंदीग्राम राहिल्या भरत रघुपतीची वाट पाहत तैसाच मी या कोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे या वया अशक्य काही नाही सदया. अवघ्या हे योगक्रिया अवगत तुला पहिल्यापासून. पद न लाविता पाण्याप्रत योगी भरधावरून पडत क्षणा माझी फिरून येते शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हितोगज उभयतांचे रात्रभरी झाले साचे भरते आले प्रेमाचे दोघांची संगमी. खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येतं. दांभिकांचे होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणून एक गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझे फुटके तारू तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांचा बोलबाला जरी होतो जगीबला तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोते हो. संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साचवरी नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्निती सदाचार. नरसिंगजीसी भेटण्या जाणं काननी आले श्री गजानन ऐसे कळले वर्तमान गुराखेद्वारे आकोटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पायद्व संतासी. एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वरगती गोदा आणि भागीरथी संगम पावली काननात. त्या भेटरूपी प्रयागासी जाऊ आपण स्नानासी यामोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तू इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले. नरसिंगासी पुसून भले भेट न झाली पौरासी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापूरच्या सन्निधी जाणे येथे झाले शिष्यासह. दर्यापूरच्या शेजारी शिवरगावा निर्धारी असे चंद्रभागेच्या तीरी व्रजभूषणा वास जेते. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा. ही लहानशी एक गंगा पवेशणीला मिळणारी. या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित 4 भाषा अवगत होत्या श्रोते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वराडी पसरली साची याला भक्ती भास्कराचे अत्यंतिक असे हो. प्रत्येक चंद्रभागेवर स्नान करी साचार उद्यास येता दिनकर अर्धे त्यासी देत असे. पंचा उषकाला व्रजभूषण उठेवला सारून प्रातविधीला अर्णोदयी स्नान करी तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी. मान मान्यता विद्वज्जनी जयाची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला वाटे तपाचे द्यायला फल त्या व्रजभूषण असी. चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञानजटी समोर नदीच्या काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळापायी प्रकाशिला दिशादायी कुक्कुटाचा आवाज वरच्यावरी ऐकावया. चातक भारद्वाज पाखरे जाऊ लागले अत्यादरे. भास्करसी समोरे पूर्व दिशा लक्षण. भास्कराचा उदय होता तम निमाला हा हा म्हणता जसा सभेस पंडिते तमूर्ख जाती उठवणी. अशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बसले होते निश्चिती ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार. ते शिष्यन होते किरणे थोर त्या श्री गजानन भास्कराची. ते व्रजभूषण तत्वता झालं सूर्यसी अर्धे देता तो हा पुढे ज्ञानसविता त्याने पाहिला प्रत्यक्ष. सूर्याप्रमाणे सतेज कांती अजानू बाहू निश्चिती दृष्टी नासागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाताक्षणी व्रजभूषण हर्षलामणी संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या. अर्धे दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणाई अखेरी त्याने घातली त्याला. मित्राय नमा सूर्याय नमा भान्वे नमा खगाय नमा असे नावे घेऊन पहा घातले 12 नमस्कार. शेवटी आरती ओवाळली. गजाननाचे आदरे भली न्यूनता ती नाही पडली कशाची त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्य मी. नभोदरीच्या भास्कराला देत होतो अर्धेवला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जगचालक ज्ञान राशी असे युगायुगे किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भयरोग चिंता नासे श्री गजानन गुरो मज पावा आता. असे प्रार्थना करून संपविले त्यांनी स्तवन. योगेश्वर या आलिंगन दृढ दिदले दोन्ही करे. माय जैसी लेकराला प्रेमेधरी पोटाला तेवी व्रजभूषणाला धरते चाले महाराज. मस्तकावरी ठेवीला कर आशीर्वाद दिदला थोर. सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा. कर्म मार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको. मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरुनी कर्म फल टाकीता भेटतो घननीय त्याच्या अंगी न लागे मळत्या कर्माचा केव्हाही.
तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणी, प्रत्येक माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. असे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला. त्या व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. ह्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव. अपभ्रंश लादला ठाव शेगाव या शब्दाला. तेच हल्ली प्रचलित आहे बुधो वराडात. 17 पाटील होते सते ह्या एकाच ग्रामाला. महाराज शेगावासी आले, पहिनं स्थिर राहिले. हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा. अकोट, अकोले, मलकापूर नाव सांगावी कोठवर. चांदण्यांची न होणार मोजदात कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला. उत्सव आता सुरू झाला मारुतीच्या रावडात. हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होते भक्त या देवाची. पेंडी लागी जैसाळा तेव्हा पाटील गावाला. जे जे काही आवडेत आले तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर. अभिषेक, पोती, कीर्तन, गजरम, अन्नदानाशी येई पुरा. अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी, जो गावचा कारभारी होता उदारमनाचा. श्रोते पाटील पण आहे वाघाचे पांगण. ते जो घेईल त्याला जन भिऊ लागती सहजची. गाव करी ते राव न करी, असे मराठी भीतरी म्हण एक ऐसा जिरीती यथातथ्य असे. त्या मारुती मंदिरासी आले श्री गजानन पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभाचे उत्सव श्रींचा पाहाव्या. बोलले बंकटलालासी, मी आता या मंदिराशी राहीन जाण अहनिशी. त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचर तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिरासी. तू बोलाविषयी ज्या दिवशी तेवढा पुरता येईन तेत. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर प्रापंचिकाचे वगळून घर. कानना माझी वृक्षातही. छत्रपती राजा शिवाजी जो रणबादर वीर गाजी. ज्यांनी हिंदूंची रक्षिली बाजी दंडून दुष्ट यमनांना. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर. परिसज्जन गडावर स्वामी होते बसतीला. त्याचा विचार करावा, हट्टमुळी न धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा, यात कल्याण तुझेसे. निरोपाय होऊनी अखेर देता झाला रुकार. तो बंकटलाल सावकार गजाननाच्या म्हणण्याला. मंदिरी स्वामी समर्थ येता हास्य झाला समजता. भास्कर पाटील श्रुशोषय करिता जवळ राहील निरंतर. हा दासगुरु विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला दावपत संत चरण सेवेचा. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 6ठ अध्याय समाप्तः. समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. गजानन विजय ग्रंथ अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जय जी राघवा रामा. जय जय जी मेघश्याम. संत जनांच्या विश्राम. सीतापते दाशरथे तुझ्या कृपेने वाढणारा बलिष्ठ झाले भूमीवर. ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा झाल्या पायी तो सर्वदा होतो विजय. जे जे इच्छिल ते देणे काम आपले तडीला. भूपतीचा वशिला ज्याते देवा लादला तो बंदे होतो दिमानाला. नीच कितीही असला तरी ऐशा अमोघ कृपेला होईल कामी योग्य मला. ऐसा जो मी विचार केला तो ऐसा आले कळून. नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी आहे श्रीपती. ऐसे आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मना सदा आषाढभूत नेन कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात येऊ लागती वरच्यावरी. मग ऐशा पातक्याने केवी राधावा वशिला तुझा. सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातकांची मनापासून आहेसाची. ऐसी साक्ष पुराणाचे आहे की दीनबंधू पुण्यवानाचे तारण केल्या न काही न वजान. जो पातक्या लागून उद्धरित असे तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन देवा. मम पातका लागून किमपी आता पाहू नको. रक्ष आपल्या मोठेपणामध्ये सांभाळी नारायणा. दास गणू हा शरण चरण आता उपेक्षा करू नका. हा मारुतीचा उत्सव करीत होता होगा गाव. त्याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कोळीचा. हे पाटील घराणे जाणं आहे अति पुरातन. घरचा धनकनक संपन्न पसारा थोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी.
आले भाग्य जमेदारी मग काय विचारतात. महतजी पाटलाचे 2 मुलगे औरस. थोरल्याच्या पुत्राचं नाम असे कर्ताजी. कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्त निका. गोमाजीचा उद्देश का होता या घराण्यात. पाटील कर्ताजी कारण मुलगे होते 6 जण. कुकाजी नुसता भाग्यवान, पुत्र नव्हता त्याचे कुशी. कर्ताजी पावता मरण असाही मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाण. जन्मदात्या बापा परी कुकाजीच्या आमदानीचा भरभराट झाली बहुत. अष्ट सिद्धी साधनाचा वाटे रांधू लागल्या. पाटील कुकाजी नंतर खंडूकरी कारभार. त्याच्या पुढे साजर काही न झालं गवणाचे. या खंडू पाटला प्रति 5 बंधू निश्चिती. गणपती, नारायण, मारुती, हरी आणि कृष्णाजी. आधीच पाटील जमेदार, सत्ता हाती साचार. पैशाचा तो निघे धूर जयचे सदनामध्ये. बंधू सारे तालीम करीती, दान पट्टे खेळती. कुस्तीचा तो शौकाती होता हरी पाटलास. उत्सव नामच मारुतीचा, परी जय जयकार पाटलाचा. म्हणतील तो शब्द त्यांचा जयने भाग राहितेला. नेहमी कटकटी मारामार शेगावात होती खऱ्या. पाटील लेख्या मारली लोकाप्रती मोजित असे. हा सज्जन साधू संत हे ना त्यांच्या मनी येत. वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती असो. पाटील बंधूंनी राऊळात येऊन महाराजाते हेटाने करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणाले पिशा कन्या खातोस का ताक कन्या. अशा गोष्टी अति उणे त्यांनी करावे समर्थांची. कोणी म्हणाले खेळ कुस्ती आम्हा जावे निश्चिती. तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून. त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार. याचा करी साचारा बऱ्या बोलाने येदवा. त्याचे बोल ऐकावे समर्थानी दा उत्तर द्यावे. अवघे असण्यावरी ज्ञावे कोप ना धरावे यत्किंचित. ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर. म्हणून पाटील भास्कर समर्थांचे ऐसे बदला. नका महाराजाचे राहू चला अकोली ग्रामा जाऊ. हे पाटील पोरे माजले भाऊ याचा नको संबंध. हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले. सत्य पुढे काही न चाले येथे याची पाटील की. महाराज म्हणाले त्यावरी भास्करा थोडा दमदारी. ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. मात्र विनयाप्रती थाळा त्यांच्यापाशी नाही. जरा शोधून पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुझं. ही पोरे पाटलाची माझी लेकरं आहेत तसाची. कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा. जबेदार उर्मटपणा हेच आहे भूषण. काय वाघाचे वजन असावे सांग गायीपरी. तलवारीला माऊपणा मुळी उपयोगी नाही जाणं. अग्नीने तो थंडपणा सांग धरावा कोणारी ती. गेल्यावरी काही काळ हा उर्मटपणा जाईल. पावसाळ्याचे गडू जल हिवाळ्यात निवळ होईल. एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी. महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करील चित चाल जाऊ तालमीत. ओके ना वैसे नाही समर्थ कणकणकणात बोते. तुझे प्रस्त माजले बहुतेक खरे कोठे आज भाऊ. मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्थ मानवले. दोघे तालमीमध्ये गेले. समर्थाने कौतुक केले. त्यातला बरेसा खाली बैसले. गजानन उठी वाता मजला गुण असला जरी पैलवान तरी साच कशिले. हरी पाटील उठवा वया लागला यज्ञ कराव्या. परी त्या अवघी गेले वाया हाले ना समर्थ मुई. घामा घूम तनु झाली शक्तीची ती कमाल केली. पेच झाले निर्भळी समर्थांची झुंजता. हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त. अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईन उणा. हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी. घोड्या आमच्या नाना परी आजवरी यांनी सहन केल्या. त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान. आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागवला. जंबुकाच्या चेष्टेला गजपती ना मानी म्हणा. श्वानाच्या बुंकण्याला व्याघ्रनादे किंमत. काही असो याच्या पायी आता ठेवण्या आली डोळी. आजपर्यंत मी नाही कवनासी नमन केले. समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या आम्हाला. ना तरी चित मजला तुला करावे कुस्तीत. कुस्ती हा मर्दानी शोक श्रेष्ठ सर्वाहुनी. कृष्ण बलरामे पायलपणी ऐशाच कुस्त्या केल्या रे. मुष्टिकानी चानूर मंदविद्येचे परमेश्वर. बधिता झाला साचार जे देहरक्षक कंसाचे. पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धनमानाचा. तुझ्याप्रमाणे पूतनारी पाटील होता यमुना तिरी. गोकुळीची पोरे सारे त्यांनी केली सशक्त. ऐसे दुआ करावे शरीर बला वाढवावे. ना तरी सोडावे पाटील न वापले. हेच बक्षीस द्यावे मद. ना तरी कुस्ती करी आज. येणे रीती उतरला माझ समर्थाने हरीचा. हरी म्हणे समर्थांचा आपली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करता येईल की. ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने. जे मुळातच तिशाने त्यांना शाळा नको की असो. त्या दिवसापासून हरीने दिले सोडून अद्वा तद्वा भाषण करणे पुण्य पुरुषाची.
ही पाहुणे त्याची कृती इतर बंधू बोलती. हरी, तू त्या जोगड्याप्रती का भीतोस करेना? आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमेदार, ते तूच करी ठेवीशी शिरपतीच्या नागव्याच्या. त्या पिसाचे थोतांड गावी माझले उदंड, त्याचा पाहिजे काढीला दांड, लोका सावध कराव्या. ऐसे ना जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खुळे. पाटलाचे कर्तव्य भले गावा हुशार करण्याचे. महिंद साधूचे वेश घेती, वेडावाकडा कृत्य करीती, बाया भापड्या बोंदिती. याचा करी विचार, सोन्या कस लाविना विना न कळे रे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा करून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा वेद बोलेला. परीक्षेविना कौनाला असताने बांधिव नये. चाल परीक्षा त्याची आज आपण कऊ उसाची. मोळी घेऊन उसाची मंदिरात पातले. हरीनं काही बोलला. इतरांनी प्रश्न केला, अरे पिशा, या उसाला खातोस का तो सांग हे. जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुलासाची, तरी एक अट आमची आहे, ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या येदवा अंगावर. त्याचे वय ना उठले जळ, तरीच योगी मानू तुला. ऐसे भाषण ऐकले महाराज आईनं बोलले. लेकरांचे वालिश चाळे म्हणीना आणि सुज्ञ कथा. मारुती म्हणाला त्यावर, अरे भ्याला साचार, उसाचा तो खाण्या मरा हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती, अरे मौन हीच संमती. त्याने दिधली आपणाप्रती. आता काय पाहता, ते दोघा तिघा मानवले ऊस करी घेतले. समर्थांची मारण्या बले आले चढून अंगावर. ते पाहतात नारी नर मंदिरीचे होते इतर, ते पडू लागले भराभर. भास्कर तेवढ्या जवळ असे. भास्कर म्हणे पोरांशी, नका मारू समर्थांशी. या उसाने आज दिवशी हे काही बरे नसे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य. तुमचे असावे दया बहुत अंतःकरण दिनाविषयी. हे मे महासाधू तुम्हासी जरी न वाटतील मानसी, परी हीन दीन लेकुण्यासी द्यावे सोडून. हेच बरे. अरे शूर जे का शिकारी ते चाल करीती, वाघावरी उगीच बंदूक घेऊन करी न मारिती नागतोडा. मारुतीने जाळलेली रावणाची लंका भली, उगीच नाही चाण केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. त्यावरी म्हणती पोर, तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक, त्यादरे योग योगेश्वर म्हणती या. म्हणून त्याचा पाहण्या योग येथे आलो आम्ही सांग. यातना घ्यावा तुम्ही भाग. पहा मारुती दुरुणी ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत. जैसा कथे झोडीता तो उंबे शेटी कुशीवल. परिवारांना डगमगले, मुला पाहून हसत बसले. कोठेही न उमगले वय त्यांच्या अंगावर. तेव्हा आता पोरे वेळी चरणी त्यांच्या लागली. म्हणती खराचा हे बली हा योग योगेश्वर. महाराज म्हणते पोरांना, मुलांनो, तुमच्या करांना असेल ती त्रास झाला मारण्याने मजला की. त्या श्रमाचा करण्या नाश काढून देतो इक्षुर असं तुम्हा लागी प्यावयास. या पैसा माझ्या पुढे. ऐसा म्हणून घेतला एक ऊस करी मला. हातानेच पिऊन त्याला रस काढिला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मोळी समर्थाने पहा पिळली आणि प्याया कारण दिली रस नव्हाळी पोरास. श्री गजानन पुण्यपुरुष चरखा वाचून काढिला रस. ते पाहता बालकासा अति आनंद झाला. लोक म्हणती ही योगी शक्ती दंतकथा मुळी नसती. योगी जी का प्राप्त होती ते शक्तीला च्युती नसे. पौष्टिक पदार्थ शक्ती येते, परिणयसे कायम टिकते. सशक्त आपल्या राष्ट्रात करणे असल्या योग शिका. हेच तत्व सुचवाव्यासी त्या पाटील अर्भकासी करे काढून रसाशी दाविते झाले श्रोते हो. समर्थांची बंधूला गेली पोरे निघून. खंडू पाटला कारण वर्तमान शुद्ध केले. दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात, त्याचाच आज आम्हाप्रत आला आहे प्रत्यय. ऐसे म्हणून कथिली सारी हकीकत त्यांना खरी. ते ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला. परी मारदाव वाणीला मुळी नव्हते किंचित. गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे. अरे तुरे हे बोलले होते दोन ठिकाणी. प्रेम अत्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई. आई लेकरा माझी होई भाषण अरे तुरेचे. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला, तोही सांगतो ऐका भला सावधान चित्ताने. नोकर चाकर हीन दीन यांच्या सवयीचे भाषण करती संभाविक जन, तेही एके स्वरूपाचे. अरे तुरे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची का की रयत गावची लेकडे त्याची निसंशय. श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणे. श्री समर्थ कारणे काही ना दुसरे कारण. गण्या गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपजे अंतःकरणी. पहा नारळा लागुनी वर करवंटी खोबऱ्यात. त्यासने त्याचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धाप काळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी, तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शनात, सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी. मग कार्य तुझे वैखरी मुग्ध होते त्यांच्या पुढे. तुला नाही पोर बाळ, माझं झालं वृद्धाप काळ. नातवंडाचे बोल खेळ पाहू दे माझ्या डोळ्यांनी.
आज विनंती करीत आला स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करून करून पोर एखादे द्या मज तो खरा साधू असल्या सत्यपूर्ती तुझे मनोरथ आणि माझाही अवघा येतो तैत जाई त्या योगे साधू पुरुषा अशक्य काही जगत राही उरले नाही. संत लाभाचा करून घे काही आपले उपयोग ते खंडू ते मानवले. एके दिवशी बोलणे गेले मारुतीच्या मंदिरीवर येते काय नेरीती अरे गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता इच्छा बदलली त्याच्या चित्ता नातवंड ते पाण्याची तुला लोक साधू मंदिर दर्शन केलं तुझं प्रति इच्छा मनीच्या पूर्ण होते असे लोक सांगतात त्याचे दावे प्रत्यंतर उगा नको करू उशीर तुझ्या पाही ज्याचे शिर तोका रावणी पुत्रिक ते खंडू ते मान ऐसे भाषण नाही केले. महाराज त्याशी बोलले आज हे उत्तम घडून आले तो याचना केली सम्मा सत्ता धन तुझ्या हाती तो प्रयत्न मार्गी असे निभूती मग विनंती अम्मा प्रति का करीतोस कळे ना धन आणि बला पुढे अवघेच मैशी बापुळे मग कार्य हे नगरे सायधन बळाच्या तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढ्या हाती तुझे कोणी न म्हणती जन शब्दावर आडत मग त्या ब्रह्मदेवाला कानातल्या घरची बला आपला पुत्र द्याव्याला हेच कोडे पडले मदक खंडूकरी भाषण ही गोष्ट नाही यत्नाधीन पिके पाण्यापासून येते जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जरी दुष्काळात जमिनी पडती उतारणे ख्यात आहे. मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालविणार तैसाच हाही प्रकारे येथे न गती मानवाची. खंडू पाटील ऐसे बोलता हसू आले समर्था तू केलीस याचना आता मज कारडे पोराची याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केले देख तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे पुत्र देणे माझ्या करी सर्वतोपरी नाही जरी तरी मी विनंती करील खरी तुझ्यासाठी परमेश्वरा ऐकेल माझी भीड त्याला नाही काही जड तू घरचा आहेस धड रसा आंब्याच्या तुझ्याकडे हे मम्मानी प्रमाण वचन पुत्र होईल तुझं कारण आम्र रसाचे भोजन दर्शाल घाले ब्राह्मणा. हे खंडू ते ऐकिले घरी येऊन सांगितले कुकाजीचे निवेदिले मंदिराचे वर्तमान ते कुकाजीचा आनंद झाला भाऊ असा तो काही लोट्ट दिवस समर्थ वचन झाले खरे कांता खंडू पाटलाची गंगाबाई नामाची गर्भिणी झाली साची 9 मास पूर्ण झाले तिचे लागे पुत्र झाला खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे त्याने धर्म केला बहु गरिबा दिले गुड गहू पेढे बर्फीचा दिला खाऊ गावा दिला अर्भकांना थाटात झाले बारसे भिकू नाव ठेविलेसे पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीचे इंदुपरी आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी गोठूनही रसते तरी पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला न साचा शेगावात दुफडीचं गाव पहिल्यापासून एक फळी देशमुखांची एक फळी पाटलाची अंतःकरण एकमेकांची मुळी होती अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकांचा करण्याघात सदा इच्छिती मनात क्लेश नसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शस्त्री दोन तंत्री दोन एकमेका पुढे श्वानी येता घुरघुर लोकडी तेच झाले शेगावात पाटील आणि देशमुखात 36चा आकडा सत्य झाला न होई 63चा पुढे गोष्ट झाली आहे कुकाजी झाले स्वर्गवासी पाहुण्या नातवंडासी भीमा तटी पंधरीत त्याने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज उन्हतो म्हणे छत्र पूर्ण माझ्या ढासळले ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी तो आधार माझा श्रीहरी कार्य निराश काढून ऐसी संधी पाहून बाणन टाणा या कारण पाटलावरी सवार पूर्ण मिळाली देशमुख मंडळीला. तो वृत्तांत अष्टमाचा सांगिश होते तुम्हाप्रत ही जमेदारी खानसत्य आहे प्रत्यक्ष देशाची. हा दासगड विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिसा शोधे सावचित्त कुतर कांते सोडून या शुभम भवतु श्री हरिहरावणवस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तम अध्याय समाप्तः. समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. सुदेव देवकी नंदन आहे गोप गोपी मनोरंजन आहे दुष्ट दानव मर्दन श्री हरी पावमाते तुझ्या प्राप्तीचे साधन कर्मा ढिकाचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी गिरवाण भाषे भितरी
त्याचे सांग करू हरी सेवनाचे कवण्यारी ती गिरवाणाचा नसे गंध त्यातून माझी मती मंद कमलातीर मकरंद बेडू काला मिळतो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती परी धनाचा अभाव निश्चिती दारिद्र्य पदरी बांधिले त्वा जरी करू मी तीर्थयात्रा जरी सामर्थ्य नाही गात्र त्याच्यातही अंधत्व आता आले आहे दृष्टी त्याईसा सर्व बाजूने मी हीन दीन चक्रपाणी दारिद्र्याच्या मनीच्या मनी जाती जिरोड मनोरथ हे व्यावहारिक दृष्ट्या खडे जरी परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र तुझ्या कृपेचे महिमान आगळा आहे सर्वाहून घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे मेळगाने आणल्या मनात तळीविरी भरतात निवड खडकात फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा ऐशा त्यात मग कृपेचा दास गणू हा भुकेला साता घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात त्याने मी तृप्त होईल अवघ्या सुखाचे पाविल अमृताचा लाभता कण रोग सारे दूर होती असो मागील ध्येय देशमुख पाटला ठाई मुक्कामाते दुफळी बाई येऊन बाई सली हे ऐकिले जेथे जेथेही नांदे दुफळी तेथे तेथेही करी होळी अवघ्या सुखांची रांगोळी त्या पायी होत असे क्षयरोग तो शरीराला वा दुफळी रोग समाजाला नेतसे यम सदनाला प्रयत्न पडतील होते तो असो त्याच्या काठावाला देशमुखांचा एक महार करू लागला चरचर या खंडू पाटलांपुढे पाटील गावीचा अधिकारी पाटील गावीची पांढरी काही कामावरून खरी कुरघुर झाली उभे जात तो असे मऱ्या महार देशमुखांचा ज्याला जोर तो बोलायला उणे उत्तर खंडू पाटला कारणे पाटील बोलायला त्यावरी तुझी रीतही नाही बरी गरीबाने पायरी आपली कधीच सोडू नये उणे उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा तुझ्यासारख्या लत्याचा नाही हे जाणवाणी तरी महार ऐकेला करू लागल्या चेष्टा ना त्याच्या ऐकुली भाषणा पाटील खवळला मानसी बाचाबाचीचे कारण होते अतिशुल्लक जाणं कागद ठाणे लागून पाठवले होते पाटलाला तो टप्पा न्याव्याशी सांगितले होते महाराज की तू असाच जा अकोल्याची तरशिनी तर टप्पा द्या हा ते कुणी बदला महाराज मी ना टप्पा देणार देशमुखांच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा काही असं आधी टप्पा न जाई घेऊन तुझ्या हुकमा लागून बॉम्ब शिमग्याचा समज तुम्ही ऐसे बदले बोलायला हावभावही तैसा केला मूठ वरुणी हात नेला त्यांनी आपल्या मुखापुढे ती त्याची पाहुणी कृती खंडू पाटील कोपला चित्ती भयो वेळूची काठी होती पाटलाच्या हातात त्याच काठीचा केला प्रहार महाराजच्या हातावर पाटील मूळचा जोरदार त्यांनी रागे केला प्रहार हा त्या प्रहारी करून हात गेला मोडून महार बेशुद्ध होणे पडता झाला भुवीवर पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यायला तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो तो महार त्याच्या अपतानी नेला उचलून देशमुख सदनी मोडला हात हे पाहून देशमुखने संतोष आले वा वा छान गोष्ट झाली आपला खुरापत काढण्याबरी ही अनायसे संधी आली ती उपयोगी न दवडले तरी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे विबुध हो खोटेही दोन पक्षात वाकडे आले येत किंचित काट्यांचेच होतात नाटे त्या लोका फिरत त्या महाराजी पुस्तकात नोंदलीसाची आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणाव्या शेगावी झाली पुकार उद्या आहे पटणार पाटलाच्या पदी थोर बेडी करी हतकड्या ते खंडू पाटला समजले दहावी त्यांचे दणाणले तोंडचे पाणी पळाले झाला अति चिंतातुर ज्या शेगावी वाघावरी वागत होतो आजवरी तेथेच काहो श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा अब्रुदार सपमान वाटे मरणाहून मरण बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजांना साकडे हे घालावे त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा न कोणी आणा राहिला या वराडी लौकिकी अथले करण्याला बंधू गेले अकोल्याला खंडू पाटील नीट आला समर्थांकडे रात्री सख येताच केला नमस्कार शिर ठेविले पायावर महाराज आला कठीण त्वार प्रसंग तो माझ्यावरी सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्राचा तयापाशी ताडिले सत्य करातील काठीरी त्याचा असा परिणाम झाला कट्याचं नाटक केलं देशमुख मंडळीने भरा माझ्या अहित करण्याचा त्यानिमित्त कैद मना होण्याचा उद्या प्रसंग आला समर्था माझ्या इज्जतीला तुझं विन कोण रक्षील उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडीत ठोकोने पायात ऐसा आज ऐकले यापेक्षा गुरुवरा गळा माझे येथेची चिरा हे घ्या तरवार देतो खरा वेळ करू नका हो अभृताला कारण बैजत हेच मरण अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा त्या अपराधरूपी घड्याचा हा डोंगर झाला साचाक अभिमान माझ्या अभृचा धरा समर्थ एकाई जयत्रथाच्या वेळेला अग्नी काष्ठ बक्षिण्याला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अभृस्तवक तेथे भगवंताने भली अभृताचे रक्षण केले
प्रभूने वस्त्रे नेसविले द्रौपदीला सवेत. देवी मम आबळू ही पांचाळी देशमुख कौरवाने आणली नग्न करण्यासाठी भली. तिचे करावं रक्षण ऐसे वधून समर्थांना पाटील रडू लागला. आसवान जातो चालला पूर नेत्रांवाटे हो. घरची माणसे चिंतातूर आधीच झाली होती फार. नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थाने भले दोन्ही हाती कवटाळीले खंडूपाटला हृदय धरिले. त्याचे सात्वन कराव्या. अरे काम करत्या पुरुषा प्रथा ऐशी संकटी येतात वरच्यावरी जाण सत्य. त्याची चिंता वाहू नको. स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता अणुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थ करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थ झाला विपट सत्य. परी पांडवांचा पक्ष देत न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारण सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे महाग पडले कौरवांना. जाग भिवू नको तेळभर बेडी न तुझी पटणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपला. हेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले. जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधी असो. पाटील मंडई उत्तरोत्तर भजू लागली शाचार. कोणालाही आवडणारा अमृत ते सेवाव्या. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राहाव्या. कारणे समर्थाने निजगृही असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले उचित 10-5 तैलंगी विद्वान असती कर्मठ. वेदावरी प्रीती परी धनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष. ते काही मिळे म्हणून समर्थांकडे नाही जाणं. तरी होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागी करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली. तीन त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पा. आणि ऐसे बदले ब्राह्मणांना तुम्ही कशासाठी वैदिक झाला. हिनत्व वेद विद्येला आणू नका रे निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आयसाची. वा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी वृचा ब्राह्मणांनी म्हणण्यास सुनू केली जाणी तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला. चूक न कुठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे. वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. तैलंगीचे ऐकून चकित झाले. अधो वदन बैसले. मुखवरील करण्या अपुरे भयमणी पाठवले त्या. त्याच्या पुढे का होणार दीपांचा तो जय जयकार. त्याची किंमत अंधारी. विप्र म्हणते आपल्या मनी हा पिसा कशाचा. हा तर महाज्ञानी चारी वेद याच्यामध्ये नांद जाता प्रत्यक्ष. हा विधानाच होय. दुसरा शंका येथे दुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरं जातीले केली संशय. मी परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची. हा जीवन मुक्त सिद्ध योगी काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी उपमा नदी द्यावे असो. खंडूपाटला करून त्या ब्राह्मणा लागून देते झाले. द्यागन रुपये दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले. अन्य ग्राम निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावच्या. श्रोते खऱ्या संतांप्रत उपाधी न असे पटत. दांभिकांना मात्र भूषण होते ती याचे. गावाच्या उत्तरेला एक मळा सांगितला. त्या मळ्यात भाजीपाला होता भोवसक. एक शिवाजी मंदिर तेथे होते साचार. लिंबतरूंची थंडगार छाया होती तेठाया. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराजाले शिवालयात सन्निध बसले. एका ओट्यावरी भले निंब तरुणच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीशी मी आलो तुझ्या मळ्याशी काही दिवस राहायची. या श्री शंकरा सन्निध हा भोला नाथ कर्पूर गौळ नीलकंठ पार्वतीवर. हा राजेश्वर आहे योग्य देवाचा. तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला दे सावली करून. हे वाक्य ऐकले 6 पत्रे आणविले. कोट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ. समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जयस्थळ तेच होते राजधानी. महाराजांच्या बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी. समर्थाचे जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे असो. गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरत 22 गोसावी तेठाया. समर्थांचा बोलबाला त्याने आधीच होता ऐकला. म्हणून त्यांनी तळदीला येऊन या मळ्यामध्ये गोसावी म्हणती पाटलासी आम्ही आहोत तीर्थवासी. जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाज गिरणार डाकोर अशी क्षेत्रे अपार पाहिली पाय फिरोडी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोत असाचे. महाराजही आमच्या आहे संप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी.
ती मूर्ती आली खरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीच्या आयाची आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जोडण्याप्रत गांजा तोही पूर्व आवाक. 3 दिवस येते राहू, 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी हो, साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशीला मळात वेडा पिसा नंगा धुता. मग आम्हा त्याने आयची तर मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिली गाईस लाथा मारिती. ते का म्हणावे सत्वती पहा विचार करू ना. आम्ही गोसावी वैराग्य भरीत जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मनात या पोथी ऐकाव्या. कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घाली शिरापुरी. आज आहे भाकरी त्यास जावे घेऊन. जी तुका गांजा ओढाल ती तुका तेथेच मिळेल. जेथे चालता बोलता कंठणीला बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेड्याखरी घेतल्या चून भाकरी. मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोर एका छपरा भीतरी गोसाव्याने लावली करी आपापली कडासने. त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवद्गीतेप्रत वाचू लागला असतमानी. गोसावी श्रवणा बैसले. गावातूनही काही आले पोथे ऐकाव्या भले. ते ब्रह्मगिरी गोसाव्याचे नैनन छिंदंती हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा नेश नसे. निरूपण त्याचे ऐकले ते गावखरास नाही पटले. ते आपापसात बोलू लागले हा नुसता शब्दच्छल. सारे पोथे ऐकल्यावर येऊन बैसले पत्र्याभितरी गजाननाच्या समोरी. संत दर्शन घ्याव्या लोक म्हणती. छपराला निरूपणाचा भाग झाला. तेथे पत्र्यास बैसला सार्वभौमाचा पुरुषा. तेथे ऐकले इतिहास. येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषेने गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्या बसले होते घेऊन. पत्र्याची एठाय चाललेली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्यावरी प्याया देई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तळाची ठिंगी पलंगी पडली साची. ते पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागलं धूर. पलंग पेटला अखेर एकदम चहूबाजूनी. तो भास्कर बोले सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडी पलंगाची आहेत की सागाची ती नाद विजायची पाळ्या वाचून दळला. ते समर्थ बोललेले बाचे भास्करा अग्नी विजवण्याचे कारण नाही तुला साचे जल मुळी जाणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी. तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साखल्ये. त्याच्या परीक्षेची वेळ आडीदी हरीने जात काळ. ब्रह्मा न जाई येणार त्याचा प्रत्यय दाखवा. नैनन छिन्नंती श्लोकावर व्याख्यान केले 1 प्रहर. आता का माहित जर या पलंगी बसण्याचा. दादा भास्कर लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी आणून बसवी हत्या झाली या गळत्या पलंगासक. न होता क्षणी भास्कर गेला धावणी. ब्रह्मगिरीचं सव्य पाणी धरीला त्याने निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पेदार. तो गोसावी त्याचे समोर शोभू लागले घुंगुडे. पलंग पेटला चौफेर ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर हल्ले मुळी नाही इतकेही. श्री प्रल्हाद कयादू सुत उभा केला अग्नित. हे लिहिले पुराणात श्री व्यासाने भागवती. या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविलेसाचे मळा माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधुनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला नन्या पलंगापाशी महाराजांच्या अधिकाऱ्याशी मी नाही सांगितले. ते न मानी भास्कर ओढीतानीला फरफर उभा केला समोर आपले सद्गुरु राहायच्या. नैनंद हती पावक हे खरे करून दावा वाक्य. ऐसा बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत मी पोट भरे आहे संते. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतीरामा. हेला खटाटो प्रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसावी म्हणालो आता पस्तावा पावलो मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय पे. शेगावची जननी केली समर्थ विनोनी. आपणा अग्नी पासुरी भय नाही आहे खरे. तरी महाराज आमच्या करिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी वले म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञानजेटी. गोसावी झाले हिमपुटी तोन काही बोलला. लोक विनंती द्यायामान खाली उतरले गजानना. तो पलंग पडला कोसळून एक पडही न लागले त्या. अवघाच होता जळला. जो भाग शेषऊरला तो लोकांनी विजविला साक्ष दावणे इतरांशी. ब्रह्मगिरी पायी लागला निर्भिमान अवघा झाला. स्पर्श होता गंगाजला मला कोठून राहितेचा. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला आजपासून चेष्टेला तुया सोडून देई रे. ज्याने राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी. अनुभवावी ना सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी होतो ना ततेनेच आहे झाला घात आपल्या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालंधर
गोलकगैनी साचार ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभविले एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी हे ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी. त्यांचे चरित्र आणि म्हणा उगीच खाय शिरापुरी भटकू नकोस भूमीवरी. सार न त्या मादरी ये तुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला. प्रातःकाळीच उडून गेला कोणा न भेटता शिष्यास. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली. जो तो आला पावसी मळ्यात जळलेल्या पलंगाते. स्वस्ती श्री दासगुण विरचिता हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. तारो भाविका भावदीत हेची इच्छी दासगणु. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोध्याय समाप्तः. समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. जय गजानन. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूप रुक्मिणीवर आहे चंद्रभागा तटविहार श्री संत वरदा शारंगधरा पतित पावना दयानिधी. लहान वाचून मोठ्यांचा मोठेपणा न टिकेसाचा. पतितविना परमेश्वराचा बोल बाला होणे नसे. आम्ही आहो पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको. परिसलोहाला सोने करे म्हणून त्याचे महत्व भूमीवरी. ओहळ पोटी घे गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ तिला. याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा. दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोठेही. असो गोविंदबा टाकेकर एक हरिदास होता थोर. तो कराय कीर्तन गजर शेगावासी पातला. तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार. ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा. मोटारी क्लब बायसिकल यांचे प्रेम बहु असे. तैसा न मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार. त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्याचे मंदिर वधू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेगरी. त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अति वाढ होता कोणासही मारीला आता. समोरून कोणी येता त्यात चावे कुत्र्यासम. तोडी चराटेवरच्यावरी सिरराय क्षणभरी कधी कधी कांतारी त्याने जावे पळून. किंकाळे रात्रंदिवस वाईट घोड्या बहुवस आल्या होत्या मुक्कामस श्रोते त्या घोड्याच्या. लोखंडाच्या साकळ्या होत्या त्याशी बांधण्या केल्या. त्या समी राहिल्या टाकळी माझी विसरून. चराट्याने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला. रात्र झाली 2 प्रहर. तम्या क्रमेल्या अंबर. दिवाभिताचे धुतकार होऊ लागले वृक्षावरी. टिटव्या टिटी शब्द करीती वागुळे भक्ष धुंदीती. पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. साम सूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे कोटे. हिना दृष्टी पडे माणूस रस्त्याने काही. अशा रात्र समास एक श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधला ठाळाचे येते झाले सहजगती. जे जे कोणी द्वाड असते त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेते ईशाज्ञेने भूमीवर. औषधाचे प्रयोजन रोगा निवारणा कारण. तेवी द्वाडाचे द्वाडपण साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापाशी येते झाले रात्र समासे. जाऊन निजले अतिहर्षी चौ पाहत घोड्याच्या. मुखे भजन चालले होते गणिगण गणांत बोते. या सांकेतिक भजना ते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा. गणी या शब्दाचा अर्थ मौजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माहून नाही भिन्न हे सुचवाव्या कारण गणाचा शब्द असे. बोते हा शब्द ते का अपभ्रंश वाटेनी का. बाते हा शब्द एका तेथे असावा निसंशय. बाय शब्द करून घेतले पाहिजे मन ते आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले म्हणजे मनास समजे नित्य. जीव हा ब्रह्मास सत्य मानू नको त्याप्रत निराळा त्या तोची असे. गिनी गिनी गणात बोते कोणी गणी गणी गणात बोते. ऐसे आहे 2 मते या भजनाविषयी शेगावी. त्यासीन आपल्या प्रयोजन आपणा कथेसी कारण. महाराज निजले येऊन चौ पाहत घोड्याच्या. वरील भजन मुखाने चाललेले होते आनंदाने. वाटे या भजन रूप साकणे घोडा बांधून यात टाकीला. गोविंदबाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी. म्हणून तो वरच्यावरी उठून पाय वारुला. तो ठाण्यावरी घोडा शांत. ऐसे पडता दृष्टीप्रत गोविंदबाच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपल्या मनी म्हणे हे असे झाले कशाने का. काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा म्हणून राहिला शांत. हे न काही कळत हा ऐसा आजपर्यंत नाही कधी स्थिरावला. हे काय आहे ते पाहणे गेले. तो एक माणूस दिसले चौपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या. अतिनिकट येऊनी पाहू लागले निरखुणी. तो दिसले कैवल्य जाणी तेथे गोविंद बोला. ते म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले कारण सहित मजला येतवा. समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला असे. जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा.
समर्थांच्या पायावरी गोविंदबाने अत्यादरी शिर ठेविले निर्धारी, अष्टभाव दाटले. मुखे करू लागले स्तवन, आपण खरेच गजानन विघ्नांचे करीत असा कंदन, याचा प्रत्यय आज आला. माझा घोडा द्वाडती सर्वही ज्याला भीती, तेथेच आला गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा. या घोड्याच्या अचाट खोडी चालता मध्येच मारी उडी, क्षणा मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज. मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजार लागून गेला मी, काय कारण परीनं कोणी घेई त्या. मी फुकटही लागलो द्या या परीनं कोणी तयार घ्या, त्यावर आपण केली दया हे झाले फार बरे. आम्हा कथेकऱ्यांचे घोडे पाहिजे गरीबसाचे, घरा माझी धनगराचे नाही वाक कामाचा. ऐसा झाला प्रकार, घोडे झाले गरीब फार, जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले, आता गड्या करू नकोस येथून खोड्या, त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोर याचा विचार काही करी, वागत जावे बैलाभरी त्रास न देई कवणाते. ऐसे त्यासी बोलून गेले निघून दयाघन, कृपा कटाक्ष करून पशुही ज्याने आकळीला. असो श्रोते, दुसऱ्या दिवशी मळ्यात असता पुण्यराशी आले गोविंदबुवा दर्शनासी, घोड्यावरी बैसून. घोडा गोविंदबुवाचा शेगावासी ठाऊकसाचा, कोश अवघ्या घोड्यांचा भीत होते त्याचे जन. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण, गोविंदबुवा घेऊन पिढा कशाच येथे आला. मुले बायका मळ्यात आहे पा वावरत, तुमचा घोडा करील घात सहज दिलेने कवणाचा. गोविंदबुवा त्यासी बदले, तुमचे म्हणणे मी ऐकले, माझ्या घोड्यात शहाणे केले काल रात्री समर्थांनी, त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान. आता भ्याव्याचे कारण काही न उरले कोणाशी, चिंचेखाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला, चराटा वाजूनी राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष, परीनं लाविले त्यास तोंड घोड्याने. काही पहा संतांची केवढी शक्ती, पशु ही आज्ञेत वागती, पत्रात आरंभिली स्तुती गोविंदबुवा आणि समर्थांची. अचिंत जगता प्रतिकृती तुझी नको ना कळे, असो खलही केवडा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, श्री सतत माझी या वरद हस्त ठेवा जणी. अशी स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून, घोड्यास आपल्या घेऊन टाकळे ग्रामाकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी, काहीतरी धरून जेवी हेतू आपला श्रोते हो. त्या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ आले, काही धरून हेत समर्थांच्या दर्शना. पती जाता एकमेका बोलू लागले, ऐसे देखा पुढल्या वरीस गांजा सुका येऊ आपण घेऊन, काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार, तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची. लोकांती बर्फी खावा, आपण गांजा नेऊ बरबा, गाठ धोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वरीस 2 जण आले दर्शना कारण, परी गेले विसरून गांजा तो आणाव्या. शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी, की नाही आणीला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढल्या वारीसी दुप्पट आणू गांजासी, असे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले, गांजा आणायचे विसरले, कर जोडून मात्र बसले, स्मृती नसे गांजाची. ते स्वामी म्हणाले भास्करसी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोत्रासी विसरती जिन्नस आणाव्या. जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपले भाषण करते आपण होऊन खोटे पहा सर्वांशी. ब्राह्मणांचे भाषण कदा नसावे अप्रमाण, या तत्वा लागून न जाणती चांडाळते. द्विजे निजधर्म सोडीला, आचार विचार सांडिला, यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी नवस करते आणि हात हलवी तेथे येते, अशाने का पूर्ण होती की त्यांच्या मनीचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ, चित्त असावे निर्मळ, तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी. पाहू लागले एकमेकाशी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण, हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो. आपण नवस केला म्हणी हे तो जाणीला समर्थानी, आता योग घेऊन चला गांजा गावातून. असे विचार करून उठले, गावात जाऊ लागले. गांजा नव्या भले तई महाराज बदले त्या. आता शिळा कडी प्रत काहो गाणीता उत, सार नाही किंवा पियात मी न हपापलो गांजाला. आता अण्णा गांजा प्रत नका जाऊ पेटेत मेळ, हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपला. लबाडाचे न हेत पुरती हे खूणगाठ बांधा चित्ती, तुमचे काम झाल्यावरती मर्जी असला गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा अत्युत्तम, परी कदा न चुकावा नेम, 5 वारे येथील करा. काकी आहे ते स्थिर आहे मृडानीपती कर्पूर गौर, ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्यासी करा, गांजा आणाव्या न विसरा, परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी. ऐसा उपदेश ऐकून महाराजांशी बंधून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले, तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते. आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्याची पुतळाबाई परम भाविक होती पायी. दरवर्षी वारीस जाई पायी सज्जनगडाते. पती पत्नीचा विचार एक, पौष मासे निघती देक, ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडी कंता दास होते सवे सामान अतिशुद्ध, साधुत्वाचा नव्हता मद तयासे की चढलेला.
मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येक झोळी फिरवी करी, त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौषवद्यात बाळापुर सोडी नवमीला साचर, ऐसे कांता बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्णा बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती, पुतळाबाई करीसाठी झांझात घेऊन या. रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर, शेगाव खामगाव मेकार देऊळगाव राजापुढे. आनंद स्वामी जालनापुरी वंदोनिया जामनगरी, जाय तेथे मात्र करी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान. पुढे दिवस येऊन वंदन करी गोदेला. पुढे बीड आंबे जोगाईचे, मोरी बेलेश्वर स्वामींचे, पट्टशिष्य समर्थांचे, डोंगावी कल्याण, नरसिंगपूर पंढरपूर, नातेपुते शिंगणापूर, वाई आणि सातारा असे जे गडाच्या पायथ्यापाशी. माघ वद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवासी. यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे, त्याने श्री स्वामी समर्थाकाराने खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा. दासनवमीचा उत्सव होता, परत जाई त्याच मार्गे. ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला, 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून. माघवद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास निघावे परत जाव्यास त्याने आपला बाळापुरा. असोवद्य एकादशीसी बसला समर्थ समाधीपासी, आले दुःखाश्रू लोचनासी, शब्द न त्याचे बोलवे. हे रामदास स्वामी समर्थ, हे गुरुराया पुण्यवंता, माझे शरीर थकले आता, वारीना पायी होईल. जरी बसून वाहनात येऊ सज्जनगडात तरी तेही कठीण दिसते मजला की दयाळा. नेम चालला आजवर आता पुढे पाय अंतर, परमार्थासी शरीर निकोपादी पाहिजे. तरी सर्व घडे काही हे रामदासा माझे, हे म्हणण्याची जरूर नाही, आपण सर्व जाणत असा. ऐसे प्रार्थना करून निजीला शय्यस जाऊन तो प्रभात काही पडले स्वप्न. बाळकृष्ण बुवाला स्वप्नी म्हणाले, रामदासा ऐसा न होई हताश, नको येऊ येथून खास या सज्जनगडाते. माझी कृपा तुझ्यावरी, माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी. येईन मी नवमीला, तुला द्याय दर्शन हे मानी प्रमाण वचन, आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले, कांतेसह परत आल्या बाळापुरास आपल्या घरी. पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले, माघमासी त्या बाळापुरासी ते आता अवधारा. माघवदे प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुराचा बाळकृष्णाने घरी केला. दासभूताचे वाचन, रात्रीस हरिकीर्तन, 2 प्रहरी ब्राह्मण भोजन, धुपारती अस्तमानाला. बाळकृष्णाच्या मनात विचार हाची घोळत, पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी. बाळकृष्णाच्या वचनाने केली गावकरांनी आपापसात वर्गणे उत्सवात सहाय्य करावया. ऐसा थाट बाळापुरा 9 दिवस झाला खरा. 9वे दिवशी 2 प्रहरा अघटित आले घडून. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तळा बाळापुरी उभे राहिले 2 प्रहरी नवमी तिथी लक्षण. बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आता. लोक झाले विस्मित श्री गजाननासी पाहुणी. म्हणू लागले, बुवासी उठा उठाव वेगेसी, तुमच्या दासनाविसी द्वारी पातले गजानना. त्यावरी बुवा म्हणाले, गजानन आले, बरे झाले. त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी. परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची, त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन येठाया. त्यांचा मसी करार आहे, मी नवमीला येईन पाहे, ती वाणी असत्य नव्हे ऐसा माझा भरोसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची. पाती जो येऊन दारी तो गजाननाची नग्न स्वारी. अजानुभाऊ साजरी उभी निजानंदामध्ये. करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार. हाती कुबडे जटाभार रुळत होता पाठीवरी. बाली त्रिपुंड उभासाचा होता गोपी चंदनाचा. नेसलेला लंगोटीचा रंग होता हिरमुजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्ण भरते आले. प्रेमाचे ते श्रोते भले, नैनी संचले आनंदाश्रू. तो सवे दिसते गजानन त्याच्या नेत्रकारण. कुबडी लंगोटी काहीच न, त्रिपुंड शिरीचा जटाभार. पुन्हा त्याने हाताश्वावे तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निर्गुण पावे तोच मागोती गजानन. ऐसी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी. घोटाळलासे अंतरी कोडे काय चुंगेना. मग म्हणाले गजानन, रामदासासी प्रेमे करू न, नको गांगारू देऊ म्हणा, तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी. आता शेगावा भीतरी राहिलो येऊन मळात. तुला सज्जनगडी दिले वचन की दास नवमीस येईन मी बाळापुरा लागून. त्याचे स्मरण आहे का? त्या वचनाची पूर्तता करण्याचे ते आलो आता. देश सोडून अवघी चिंता, मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस. याला काय म्हणावे? श्लोक आहे गीते ठाई, वासांसी जीर्णानी तो पाही. ऐसा मुळी न भ्रमिष्ट होई चालपाटी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात. एका मोठ्या पाटी स्थित स्वामी गजानन जाहले. बाळापुरी पुकार झाली. गजानन आल्याची ती भली मंडळी धावू लागली दर्शन घ्यायला पाहिजे. रामदास अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर स्वप्न पडले बाळकृष्ण. अरे गजानन, माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वऱ्हाड प्रांती.
संशयमुळी न धरा चित्ती तो धरता बुडशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन. गीतेच्या आहे वचन संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी. मस्तक ठेविले अत्यादरी गजाननाच्या पायावर. महाराज आपली लीला मी न समर्थ जाणण्याला. तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन. नवी माझी सांग झाली न्यूनता न काही उरली. अर्भकावरी कृपा केली त्याने धन्य झालो मी. आता काही दिवस राहाया बाळापुरास हीच आहे मनी आस ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार. काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले. स्वामी शेगावासी भले. रस्त्यानी न कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी. स्वस्ति श्री दासगुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविका प्रत हेच इच्छे दासगुण. श्री हरिहरापन्मस्तु शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 9वा अध्याय समाप्तः. समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन बाबा की जय.